साडीचा जो लुक आहे ना एकदम क्लासी लुक इथे मिळतोय आणि मेन म्हणजे त्याची जी बॉर्डर आहे ना ती त्याची सेंटर ऑफ अट्रॅक्शन आपण इथे म्हणू शकतो। वेल्वेटच्या ज्या साड्या असतात ना, वेल्वेटचं काम जिथे जिथे असतं ते खूपच ब्युटिफुल दिसतं। तर ही जी पर्टिक्युलर साडी आहे याचा जो थीम इथे क्रिएट करण्यात आलेला आहे ना तो थोडा अशा शेपमध्ये करण्यात आलेला आहे। नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान। स्वागत करत आहे तुमच्या सर्वांच्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये थोडं स्पेशल होणार आहे। ते म्हणजे काय, आज मी घेऊन आलेले आहे वेडिंग कलेक्शन। वेडिंग कलेक्शन म्हणजे दुल्हनच्या साड्या तर नाही, लेकिन त्याच्या ज्या मिळत्या जुळत्या साड्या आहेत, म्हणजे जे सायडर साडी आपण म्हणू शकतो किंवा जे एकदम सिंपल आपले उपवासांमध्ये व्रतमध्ये किंवा अशा काही प्रोडक्टिव्ह कामांसाठी ज्याचा उपयोग होऊ शकतो त्या साड्या आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा। तर पहिलं सॅम्पल जे आपण इथे घेणार आहेत, एकदम छान हँडवर्क त्यावर करण्यात आलेलं आहे आणि जर आपण या साडीच्या लुकची गोष्ट करू तर खूपच ब्युटिफुल याचं काम इथे मिळतं आहे। हे पहा, साडीचा जो लुक आहे ना एकदम क्लासी लुक इथे मिळतोय आणि मेन म्हणजे त्याची जी बॉर्डर आहे ना ती त्याची सेंटर ऑफ अट्रॅक्शन आपण इथे म्हणू शकतो। हे पहा, त्याचे जे इथे पेचबुट्ट्याचं काम इथे जे करण्यात आलेलं आहे, हा पहा इथे एम्ब्रॉयडरीचं काम करण्यात आले आहे। दोन डिफरंट प्रकाराचे जे डायमंड ज्याला म्हणतात, ते स्टोन ज्याला म्हणतात, ते त्याचं इथे हँडवर्क करण्यात आलेलं आहे। आणि ही जी ओव्हरऑल साडी जी तुम्हाला इथे मिळते ना जॉर्जेट बेसवर मिळते आहे। आणि जर आपण इथे लेस बॉर्डरची गोष्ट करू तर ही जी फर्स्ट बॉर्डर इथे दिलेली आहे ती डिफरंट आहे। ही सेकंड बॉर्डरचं काम इथे इफेक्ट देण्यात आलेला आहे, तो याचा प्लस पॉईंट आपण इथे म्हणू शकतो। आणि जर आपण याच्या ओव्हरऑल लुकची गोष्ट करूया तर हे पहा, एकदमच ब्युटिफुल याचं ओव्हरऑल लुक तुम्हाला इथे मिळतोय, जे खूपच आय कॅचिंग दिसतं। पार्टीवेअरसाठी याचा उपयोग होऊ शकतो, व्रत वगैरेंमध्ये घालण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो। आपले काही कस्टमर्स असे असतात ज्यांना सिंपल सोबर वस्तू आवडत असते, पण पाची बोटं सारखे नसतात। तर सगळे कस्टमरांना असं नाही आहे की सिंपलसोबत खूप सगळ्या कस्टमरांना एकदम जे काम असतं, हॅवी साड्या ज्या असतात त्याला म्हणतात, तेही आवडत असतं। तर नेक्स्ट जी साडी आहे ना अशा फॅब्रिकवर आहे, तो खूपच सुंदर दिसतो अंगावर, म्हणजे की वेल्वेटमधलं। हां, वेल्वेटच्या ज्या साड्या असतात ना, वेल्वेटचं काम जिथे जिथे असतं ते खूपच ब्युटिफुल दिसतं। तर ही जी पर्टिक्युलर साडी आहे याचा जो थीम इथे क्रिएट करण्यात आलेला आहे ना तो थोडा अशा शेपमध्ये करण्यात आलेला आहे, म्हणजे की इथे पहा, हे बॉर्डरचं काम तर इथे झालंच, पण हे पहा खूपच ब्युटिफुल वेल्वेटचं काम इथे मिळतं आहे तुम्हाला। आणि जर आपण इथे याच्या एम्ब्रॉयडरी वर्कची गोष्ट केली तर फ्लावर जी पॅटर्न आहे त्या फ्लावर पॅटर्नमध्ये त्याच्यामध्ये एम्ब्रॉयडरीचं काम करण्यात आलेलं आहे। आणि हा गोल्डन फॅब्रिक जो तुम्हाला इथे दिसतोय ना, हे पहा पॅनलमध्ये हा गोल्डन फॅब्रिक दिसतो ना, तो इम्पॉर्टेड फॅब्रिक इथे वापरण्यात आलेला आहे। आणि जर ओव्हरऑल साडीचा जर मी तुम्हाला इथे लुक देऊ तर तुम्हाला आयडिया येत असेल की याचा जो पल्लू आहे पदरमध्ये काही बुट्ट्याचं काम करण्यात आलेलं आहे आणि याचा कलर चार्टही खूपच ब्युटिफुल तुम्हाला मिळतो। आणि जर त्याच्या ओव्हरऑल लुकची गोष्ट केली तर काही अशा प्रकारे मिळतो। याचा जो कॅटलॉग आहे त्याच्यामध्ये 4 डिफरंट कलरचा तुम्हाला इथे सेट मिळत असतो आणि सगळेचे सगळे कलर्स खूपच अप्रतिम आहेत। जर तुम्हाला ते कलर्स पाहायचे असेल तर तुम्ही आमच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतात। त्याचे आम्ही तुम्हाला फोटोज, प्राईस, कोणता फॅब्रिक आहे, कितीचा सेट आहे, कस्टमरला कसं सेट करायचं, या सगळ्या वस्तूंची नॉलेज तिथे तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल। तर नेक्स्ट जी व्हेरायटी इथे दाखवते, पहिलं तर म्हणजे याची बॉर्डर, मला तर याची बॉर्डर खूपच आवडते। हे पहा, याची बॉर्डर जी आहे ना तुम्ही इथे पाहताय खूपच ब्युटिफुल आहे। स्टोनचं काम यावर करण्यात आलेलं आहे। हे पहा, इथे व्हाईट कलरचे जे स्टोन आहेत, ऑफ व्हाईट कलरचे म्हटलं, ऑफ व्हाईट कलरचे स्टोन आणि गोल्डन कलरचे स्टोनचं छान असं इथे काम करण्यात आलेलं आहे। आणि हा जो इथे धागा दिसतोय तुम्हाला, एम्ब्रॉयडरीचा धाग्याचं काम करण्यात आलेलं आहे, जो याचा लुक खूपच ब्युटिफुल बनवतो। आणि साडी जी आहे जॉर्जेट बेसवर आहे। जॉर्जेटचा जो कपडा असतो ना खूपच डिमांडमध्ये असतो हमेशा। जॉर्जेटची साडीजची ही डिमांड असते, जॉर्जेटची कुर्तीची ही डिमांड असते आणि खूप सगळ्या वस्तू अशा डिमांडमध्ये जॉर्जेट फॅब्रिकवर असतात। नेक्स्ट फॅब्रिक जो मी दाखवत आहे, नेक्स्ट डिझाईन जी आहे आय कॅचिंग
सेंटर ऑफ अट्रॅक्शन आपण इथे बनतो। हे पहा, ब्युटिफुल बॉर्डर इथे करण्यात आलेली आहे। जर आपण याचे बॉर्डर पाहू ना तर दिवा ज्याला म्हणतात, दिवा ह्या इफेक्टमध्ये ही वस्तू तुम्हाला इथे दिसते। आणि याच्यात ही मस्त स्टोनचं काम करण्यात आलेलं आहे, बारीक असं स्टोनचं वर्क देण्यात आलेलं आहे। आणि हा जो बुट्टा इथे दिसतोय तुम्हाला, हा पहा, खूपच ब्युटिफुल बुट्टा ओव्हरऑल साडीच्या बॉडीमध्ये देण्यात आलेला आहे। आणि साडीचा इफेक्ट ही खूपच ब्युटिफुल येत असतो। नेक्स्ट जी इथे साडी मी तुम्हाला दाखवते, रेड कलरची साडी आहे। तर ह्या साडीला मेन म्हणजे आपली हरतालिका, करवा चौथचे व्रत ज्याला म्हणतात, आणि उपवासांमध्ये या साडींची आहे ना खूपच जास्त डिमांड असते। तर मित्रांनो, इथे मी तुम्हाला एक वस्तू अजून सांगू इच्छिते, म्हणजे की जर तुम्हाला आपला न्यू बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात, किंवा तुमचा ऑलरेडी बिझनेस आहे आणि तुम्ही तो बिझनेस ग्रो करू इच्छित आहेत तरीही तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात। आमच्या इथे तुम्हाला फक्त प्रोडक्टच नाही दिले जाणार, म्हणजे की साडीच नाही, पण साडीच्या लागती जी नॉलेज असते, म्हणजे की कोणता कपडा आहे, कोणतं काम करण्यात आलेलं आहे, त्या सगळ्या वस्तूही तुम्हाला इथे दाखवलं जात असतं, याची नॉलेज तुम्हाला प्रोव्हाइड केलेली जात असते। अजून एक गोष्ट की जे लोक असतात न्यू बिझनेस स्टार्ट करत असतात, त्यांच्या माइंडमध्ये हा प्रश्न असतो की मी कशा प्रकारे दाखवू, कपडा कस्टमरला काय सांगू, प्राईस किती जास्त सांगायला पाहिजे, मार्जिन किती ॲड करायला पाहिजे, ह्या सगळ्या प्रश्नांचे उत्तरही तुम्हाला आमच्याकडून दिले जातात। तर मित्रांनो, ही जी साडी आहे ना, हे पहा, फ्लावर आणि जाल हे दोन कॉन्सेप्टमध्ये या साडीचे इथे काम करण्यात आलेलं आहे। हे पहा, साडी जी आहे ओव्हरऑल याचा जो बुट्टा इथे दिसतोय खूप ब्युटिफुल बुट्टा आहे आणि स्टोनचं काम करण्यात आलेलं आहे, एम्ब्रॉयडरीचं बारीकीने काम करण्यात आलेलं आहे। आणि ओव्हरऑल लुकची अगर आपण साडीची गोष्ट करू, इथे काही अशा प्रकारे साडीचा ओव्हरऑल लुक तुम्हाला इथे मिळतोय। नेक्स्ट जी साडी मी तुम्हाला इथे दाखवत आहे, पर्सनली फेवरेट साडी, एकदम मस्त आय कॅचिंग साडी, एकदम सना सिल्क बेसवर ही साडी मिळते। ओव्हरऑल साडी जी आहे ना ती प्लेन ठेवण्यात आलेली आहे, जास्त काही काम नाही करण्यात आलेलं आहे साडीमध्ये। पण हे पहा, ओव्हरऑल याची जी बॉडी आहे, मेन बॉडी एकदम प्लेन ठेवण्यात आलेली आहे पल्लूमध्ये, आणि याची जी बॉर्डर आहे त्याच्यात काम करण्यात आलेलं आहे। आणि याची जी पॅनल आहे, म्हणजे की मिरीचा भाग ज्याला म्हणतो, मी तर साडी उलटी पकडली, शिदी पकडून दाखवते तुम्हाला। हे पहा, काही अशा प्रकारे याचा पॅनल जो आहे ना खूपच ब्युटिफुल तुम्हाला इथे मिळत असतो। खाली पहा, डिफरंट कलरच्या थ्रेडचं काम करण्यात आलेलं आहे, एम्ब्रॉयडरीचं काम करण्यात आलेलं आहे। याची बॉर्डर जी आहे नेट बेसवर ठेवण्यात आलेली आहे आणि कलर चार्टही खूप छान इथे तुम्हाला मिळतोय। याच्या ओव्हरऑल लुकची इथे गोष्ट करू तर काही अशा प्रकारे एकदम क्लासी लुक तुम्हाला इथे मिळतो, खूपच ब्युटिफुल लुक याचा इथे मिळत असतो। तर मित्रांनो, नेक्स्ट जर मी इथे गोष्ट करू तर हा जो बॉक्स इथे दिसतोय ना एकदम ब्युटिफुल आहे। इथे तुम्हाला नाव दिसत असेल वेडिंग कलेक्शन, त्याच प्रकाराची ही साडी आहे वेडिंग कलेक्शनवर, म्हणजे नवरीची साडी, नवरीचा लेहंगा असतो, नवरीच्या लेहंगासोबत नवरीची साडी जी आहे ना आधीही ट्रेंडमध्ये होती आणि आताही ट्रेंडमध्ये आहे। तर काय बॉक्सची जर गोष्ट केली तर बॉक्सच्या वरतीही ग्लिटर जरीचं काम करण्यात आलेलं आहे आणि खूपच रॉयल याचा बॉक्सही ठेवण्यात आलेला आहे। बॉक्सच्या मधली जर साडीची इथे गोष्ट करू तर हे पहा, छान असा साडी जी आहे ना ही एकदम ब्युटिफुल आहे। आणि मेन मित्रांनो, ही साडी मी इथे खोलून दाखवेल तर ही वस्तू पुढे कस्टमर्सला सेल करायची आहे, तर जशीच्या तशी जर मिळेल या कस्टमरांना। साडीचं जे महत्त्व आहे ना ते म्हणजे लग्नाचं आहे, आणि लग्नाला आमची नवरीबाईला एकदम चांगली साडी हवी असते, तर त्या प्रकारे ही साडी जी आहे एकदम क्लासी लुक, रॉयल लुक ज्याला म्हणतात, दुल्हनसाठीची साडी ही आहे। याच्यातही आमच्याकडे खूपच सगळे डिझाईन्स आहे, जर तुम्हाला ते डिझाईन्स पाहिजे असतील तर तुम्ही आम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतात। तर मित्रांनो, हा होता आमचा आजचा व्हिडिओ साडीजवर। जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।